हॅलो, माझं नाव सिंड्रेला अहिरे आहे. मी सर स्कूल ऑफ फाईन आर्ट्स इथे आहे. लास्ट इयर इंटेरियर डेकोरेशन. हा माझा प्रोजेक्ट आहे श्री पैठणी वाडा. हा मराठा आर्किटेक्चर इन्स्पायर्ड आहे. मी जितके पण फॉर्म्स या बाल्कनीज या फर्निचर यूज केले ते सगळे मराठा आर्किटेक्चर्सचे यूज केले आहेत. जसे बाल्कनीज झाले, इथले हे जे आर्चेस आहेत ते मराठा आर्किटेक्चर्सचे, विंडोजचे या डोर्सचे आर्चेस असतात त्याचे फॉर्म्स घेतले आहेत. फर्निचर्स जे आहेत ते लो हाईट सिटिंग्स घेतलेले आहेत. हा एक टेम्पल आहे, त्याचं स्वर्गमंडप आहे, तो यूज केलेला आहे डिस्प्ले युनिटसाठी. देन हा माझा सेकंड फ्लोअर आहे. इथे पूर्ण ब्रायडल सेक्शन्सचा एरिया आहे. इथे ही ओपन बाल्कनी आहे जिथून हे सगळं विज्युअल होणार आहे हा स्वर्गमंडप. आणि हे डिटेल ड्रॉइंग्स आहेत सगळ्या फर्निचर्सचे, फ्लोरिंग फर्निचर कॉलम्स जे आहेत त्याचे. आणि ती साईड जी आहे ती पूर्ण रेंडर प्लॅन्स तिथे दाखवलं आहे. मूड बोर्ड मी काय यूज केला आहे तो दाखवला आहे. ही अशी माझी कन्सेप्ट आहे श्री पैठणी वाडा. थँक्यू. हॅलो, माझं नाव विशाल राजू नरवाडे. मी MMA प्रथम वर्षामध्ये शिकतो आहे आणि मागील 2 वर्षापासून मी टिबेटियन ट्रेडिशनल जे मेटलवर्कचं कल्चर आहे त्यावरती काम करतो आहे. आणि यावर्षी मी जरा माझा कॉन्सेप्ट म्हणून मी साऊथ इंडियन जे टेम्पल्स आहेत आणि हिंदू मायथॉलॉजी आणि बुद्धिस्ट मायथॉलॉजी याचा ब्लेंड केला आहे. जसं की या कामामध्ये मी बुद्धांना राजा म्हणून रिप्रेझेंट केलं आहे. ज्यांची स्टोरी होती की जर ते एक चांगले संत नसते झाले तर ते एक चांगले राजा होणार होते. तर ते हिंदू आयकॉनॉग्राफीनंतर बुद्ध कसं दिसेल किंवा राजा कसं दिसेल हे मी कोरलं आहे. त्यामध्ये म्हणजे काम केलं आहे त्यावरती. यामध्ये मी पंचमहाभूतातला एक एलिमेंट घेतला आहे, तो म्हणजे पृथ्वी. आणि आत्ताच्या ज्या वर्तमान काळामध्ये पृथ्वीला जी मानवजातीकडून हानी ही निसर्गाकडून पण होते, पण त्या हानी ती भरून तोच स्वतः काढतो. बट मानवजात जी हानी करतोय तो त्यामध्ये काही त्याचं हे घेत नाही आहे. मोजके बोटावर मोजण्या लोक आहेत ते भरत आहेत. बट मला ते तिकडे पूर्ण जर बुद्ध असेल तरच ते शांतता टिकेल आणि पृथ्वी